भरपूर लेयर्सवाली आणि छान खुसखुशीत अशी मठरी तुम्ही लहान मुलांना खाऊ म्हणून सुद्धा देऊ शकता. प्रवासातही सोबत नेऊ शकता. त्याचबरोबर संध्याकाळच्या चहासोबत देखील खाऊ शकता. भरपूर लेयर्सवाली मठरी अगदी सहजपणे करता येईल इतकी साधी सोपीची ही पद्धत आहे. चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. मैदा छान चाळून घेतलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या कणकेचा सुद्धा वापर करू शकता. त्याचबरोबर इथे 2 चमचे पोहे खाण्याचे एवढे मी कलोंजी घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ. घेतलेली कलोंजी आपण या मैद्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मीठसुद्धा टाकून घेणार आहोत. मिठाचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर मठरी खायला खूप छान लागते. आता आपण टाकलेलं सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर असा हा मैदा मळून घ्यायचा आहे. आपण मोहन म्हणून इथे तेलाचा तुपाचा कसलाही वापर केलेला नाही. अगदी तसाच आपण 2 साहित्य टाकून मैदा हा मळून घेत आहोत. एकदमच पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं नाही, त्यामुळे मैदा पातळ होऊ शकतो. तर अशा प्रकारे छान घट्टसर आपल्याला हा मळून घ्यायचा आहे. आपण जी मठरी तयार करणार आहोत अगदी मोजक्या साहित्यांचा वापर करून तयार करणार आहोत. तर इथे आता साठा तयार करण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे. मैदा हा पोहे खाण्याचे 5 चमचे एवढा असेल. तर इथे आपण आता तुपाचा वापर न करता तेलाचा वापर करणार आहोत. मैदा भिजेपर्यंत आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत. म्हणजे भिजण्या इतपतच आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. तर नेहमीच्या साठ्यापेक्षा हा थोडा मी पातळ करून घेतलेला आहे. आता दुसरीकडे मैदासुद्धा आपला 5 ते 7 मिनटं छान मुरलेला आहे. हाताने सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे की अशा प्रकारे आपण मळून घेतलेला होता मैदा. आता हा तयार झालेला गोळा हाताला आपण थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि मैदा यातला मी जेवढा पाहिजे तेवढा काढून घेतलेला आहे. दुसरीकडे थोडा मैदा वरून लावण्यासाठी सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे आपण जी चपाती तयार करणार आहोत ती व्यवस्थित अशी लाटल्या जाईल. आता अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे. तर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळे गोळे एकसारखे आपले तयार होतील. याचे मी 4 गोळे करून घेतलेले आहेत. आता हातावर आपल्याला हे गोळे पूर्ण गोल करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, आणि याची साईज देखील तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याची पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. मैदा असल्यामुळे चपाती लवकर लाटल्या जाते. त्यासाठी इथे आपण तेलाचा वापर न करता वरून लावण्यासाठी मैद्याचा वापर केलेला आहे. आपण इथे मठरीमध्ये कलोंजीचा वापर केलेला आहे, त्यामुळे मठरीला खूप छान चव येते. तुम्ही इथे कलोंजीऐवजी ओव्याचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे बघू शकता आपण छान पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे. अशाच आपल्याला 4ही चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. याची जाडीसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे आपण इतपत ह्या जाड ठेवलेल्या आहेत. आता 4ही चपात्या आपण एकावर एक ठेवून घेणार आहोत. तर आता तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर चपाती घ्यायची, त्यावर आपण तयार केलेला जो साठा आहे तो लावायचा आहे. पातळ केल्यामुळे तो छान चपातीवर पसरतो आणि एकसारखा असा चपातीला लागतो. इथे मी तुपाचा वापर करण्याऐवजी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे साठा तेलामध्ये तयार करून बघा. तर आता पूर्ण चपातीला आपल्याला एकसारखा छान काठापर्यंत लावून घ्यायचा आहे. आता हा पूर्ण लावून झाल्यानंतर आपण यावर एक चपाती ठेवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही मठरी केल्यानंतर तिच्या पूर्ण ज्या लेयर्स आहेत त्या छान तेलामध्ये मोकळ्या होतात. तुम्हाला पुढे मी जेव्हा तळेल तेव्हा दाखवणारच आहे. तर आता बघू शकता इथे मी एकसारखा असा हा साठा लावून घेतलेला आहे. परत त्यावर मी चपाती ठेवून घेतलेली आहे. तीच प्रोसिजर आपल्याला परत करायची आहे. म्हणजेच एकसारखा साठा हा परत लावायचा आहे. असं आपल्याला 4ही चपात्यांच्या वेळी करायचं आहे. तर आता इथे बघू शकता याही चपातीला मी एकसारखा असा लावून घेतलेला आहे. आपण जेव्हा मठरी तळतो तेव्हा ती छान अशी सोनेरी रंगाची होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक लेयर्स ह्या मोकळ्या होतात. तर आता इथे बघू शकता ही 3री चपाती आहे माझी. 3ऱ्या चपातीला देखील मी त्याच प्रकारे लावून घेतलेला आहे आणि 4थीसुद्धा त्यावर ठेवून घेतलेली आहे. आता या 4थ्या चपातीला देखील परत आपल्याला लावायचं आहे. पूर्ण आपण 4ही चपात्यांना लावून घेतलेला आहे. आता या शेवटच्या चपातीला आपला हा साठा लावून झाल्यानंतर याचा आपल्याला रोल करायचा आहे. तर आता मी तुम्हाला
सांगणारच आहे. अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण ज्या आपण चपात्या घेतलेल्या आहेत त्याचे काठ आधी आपल्याला छान दाबून घ्यायचे आहेत हाताने. आता याचा आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचा आहे. पूर्ण छान आपल्याला हा रोल दुमडून घ्यायचा आहे आणि हाताने थोडा दाब देऊन आपल्याला घट्ट असा हा रोल तयार करायचा आहे. म्हणजे ज्या लेयर्स आहेत ते छान अशा मोकळ्या होतील आणि तेलात त्या सुटणार नाहीत. तर इथे बघू शकता थोडा हाताने दाब देऊन घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा कट करायचा आहे रोल. तर चाकूनी याच्या दोन्हीही कडा आपल्याला कट करायच्या आहेत आणि छान आपल्याला याचे छोटे छोटे असे रोल तयार करायचे आहेत. म्हणजे आपण जी मठरी तळून घेणार आहोत ती एकसारखी तयार होईल. तुम्हाला कुठलाही आकार याला द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता. आता अशा प्रकारे मी हा पूर्ण रोल कट करून घेतलेला आहे आणि याची साईजसुद्धा तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हातावर घेऊन असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे कडा छान अशा दाबल्या जातील आणि हलक्या हाताने आपल्याला यावर लाटणं फिरवायचं आहे. तर अशा मी ही मठरी जी आपण तयार केलेली आहे रोल तो पोळपाटावर ठेवून घेतलेला आहे आणि लाटण्याने अगदी सहज आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे. तर इथे बघू शकता एवढा मी आकार हिला दिलेला आहे. सर्वच आता मी ज्या मठरी आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता आपण दुसरीकडे तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला ही मठरी टाकायची आहे. आता मठरी टाकल्यानंतर सुरुवातीला तर आपलं तेल छान तापलेलं असायला हवं, पण मठरी टाकल्यानंतर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच ही मठरी तळायची आहे. म्हणजे जास्त आपण जर ही मठरी एकदमच यामध्ये जर मोठ्या संख्येने टाकली तर मठरी पूर्ण तेलात विरघळू शकते. तर त्यासाठी जास्त प्रमाणातही आपल्याला मठरी यामध्ये टाकायची नाही. म्हणजे तेलामध्ये ती अगदी सहजपणे मोकळी आपल्याला पलटवून घेता येईल एवढ्याच आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत. तर आता इथे बघू शकता मी आता हे पलटवून देत आहे. तर आता तुम्ही जर एकदमच टाकल्यानंतर ही जर पलटवली तर त्याच्या ज्या कडा आहेत त्या तेलामध्ये सुटू शकतात. तर नेहमीसुद्धा आपल्याला ही पलटवायची नाही. आता इथे आपण एक बाजू छान सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घेणार आहोत आणि नंतरच मग ही पलटवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आता याच्या ज्या लेयर्स आहेत त्या किती छान मोकळ्या व्हायला लागलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण छान सोनेरी रंगावर ह्या पूर्ण ज्या मठरी आहेत त्या छान तळून घेणार आहोत. लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा ही मठरी तयार करून देऊ शकता आणि संध्याकाळी चहासोबतही खूप छान लागते चवीला ही मठरी. तर आता बघू शकता याला किती छान रंगसुद्धा आलेला आहे आणि आपली मठरीसुद्धा पूर्ण अशी तळून झालेली आहे. तुम्हाला मी हातावर सुद्धा ही दाखवत आहे. याचे लेयर्स किती छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत आणि आता याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐका. तर अशा प्रकारे आपली ही मठरी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.